राहता राहिला निधीचा प्रश्न. निधीच्या बाबतीमध्ये आपण खासदार निधीचा जो उल्लेख केला, या खासदार निधीचा उल्लेख करत असताना आपण 5 कोटी रुपये हा वर्षाला हा निधी मिळतो. यामध्ये साधारणतः 2 वर्ष कोरोनामुळे मोदी सरकारनं हा निधी दिला नव्हता याची आपल्याला कल्पना आहे. यानंतर साधारणतः जर आपण एकूण वाड्या वस्त्या सगळ्या पकडल्या तर त्या 1,500 होतात. यामध्ये एका गावामध्ये जर 1,500ने जर आपण 5 कोटीला भागलं तर साधारणतः 33,000 रुपये हा इतका तुटपुंजा निधी. ही वस्तुस्थिती मी आपल्याला सांगतो. मग याला पर्याय काय राहतो? 25-15 असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, इतर कामंही यायला पाहिजे. ही येत असताना, ही कामं करत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी जे सांगितलं गेलं की तुमच्या कामांचा प्रस्ताव पुढे गेला. माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या गावाच्या कामांचा प्रस्ताव हा DPDCला पाठवलेला. 2.5 वर्षानंतर जे सरकार बदललं, हे सरकार बदलल्यानंतर जसे तुम्ही फाईलचं सांगता तशी माझ्याकडे फाईलचं एक एवढं मोठं बाड तयार झालंय, ज्या बाडामध्ये असं आहे की प्रत्येक वेळी हा निधी नाकारला गेला. कारण राज्यातलं सरकार 2.5 वर्षानंतर बदललं होतं. त्यानंतर पालकमंत्री महोदयांच्या हातात खरं तर DPDCचा हा निधी जास्त महत्वाचा असतो. आधीचे पालकमंत्री वेगळे होते, नंतर पालकमंत्री बदलले, पण ती भूमिका बदलून आली. आणि यानंतर शिवजन्मभूमीचा शिलेदार म्हणून तुमच्या माझ्यासमोर एक फार महत्वाचा पर्याय होता. हा महत्वाचा पर्याय असा होता की केवळ निधी येणार आहे या आमिषापोटी भूमिका बदलायची. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढा आमूलाग्र बदल घडवला, या संघर्षाच्या काळात पवार साहेबांची साथ सोडायची आणि केवळ निधी घ्यायचा. त्या दिवशी माझ्यासमोर उंदरासाठी पिंजरा लावलेला असतो ना सरपंच, तसा पिंजरा आला. म्हणजे कसं असतं, तो पिंजऱ्यामध्ये जसं पिठाचा गोळा नाही तर चपातीचा तुकडा ठेवतो तसा आम्ही निधी, मला सांगण्यात आलं होतं की निधी दिला जाईल, पण तो तुकडा होता. आणि मग उंदीर आत गेल्यानंतर पिंजरा बंद होत होता. कुणी भावना समजून घ्या. आज परिस्थिती बघा, तुमचा लोकप्रतिनिधी देशात भांडतोय कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी. ज्या विरोधकांनी तुम्हाला 1000 वेळा येऊन सांगितलं आम्ही गावात निधी दिला, गावात रस्ता झाला. आज विचार करा सरपंच, जर तुमचा कांदा असेल, कांदा आहे का? तुमचा कांदा आहे, काय वाटलं तुम्हाला? गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली आणि आपल्या कांद्याला निर्यातीला परवानगी नाही. भांडायचं नाही कोणी. मग महायुतीतलं कोणता नेता भांडतोय सरपंच, याचं उत्तर द्या. कुठला युथ, म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि गुजरातच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय, यासाठी भांडायला नको आपण. त्यामुळे माझी आपल्याला विनंती ही आहे, रस्ता होईल, सभा मंडप होईल, पण त्या रस्त्यावरून चालायला आणि त्या सभा मंडपामध्ये बसायला माणूस टिकला पाहिजे. ज्या सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना 1.5 वर्ष दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला लावलं, 750 शेतकरी गेले. भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या पोरांनी रस्त्यावर चिरडलं शेतकऱ्यांना. आज ते जात्यात आहेत, आपण सुपात. आपल्या शेतमालाला आज भाव नाही, आपल्याला हमी भाव नाही. रासायनिक खतांवरचं जर आपण हे बघितलं तर 50,000 कोटीची सबसिडी कमी केली. हे सरकार जर आपल्याला बदलायचं असेल तर तुमच्या सगळ्यांची ताकद लागेल. तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या, जिथं दुरुस्ती करायची, मी तुम्हाला शब्द देतो. मी वैयक्तिकरित्या तुम्हाला शब्द देतो की ही दुरुस्ती मी वैयक्तिकरित्या करेन. पण आत्ताचा काळ हा एक संघर्षाचा काळ आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जेव्हा ललकारलं जाते तेव्हा माना खाली घालून मुजरे करण्याच्या रांगेत बसायचं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने लढणाऱ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की तुम्हाला सांगतो, जय शिवाजी. कोविडचा काळ हा कोविडचा काळ होता. अख्ख्या देशामध्ये कोविडची लस कशी द्यायची, कुणाला द्यायची याच्याविषयी कोणतंही धोरण नव्हतं. तेव्हा 5 लाख नागरिकांना लसीकरण करणारा आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पहिला होता. यामध्ये जेव्हा फॅबीफ्लू नावाची गोळी आली, या फॅबीफ्लूची किंमत होती 105 रुपये. 105 रुपयाची गोळी होती. 16 गोळ्यांचा पहिला डोस होता. 7 दिवसाच्या डोसचं एकूण किंमत जात होती 10,500 रुपये. हा तुमचाच खासदार होता ज्याने देश पातळीवर फॅबीफ्लूची किंमत 40 रुपयांनी कमी केली आणि 10,500 रुपयाचा जो दर पडत होता तो जेमतेम 4,500 रुपयावर आणून ठेवला. ही देश पातळीवरची काम आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती, ही देशाची निवडणूक, रोजगाराचे प्रश्न असतील, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले प्रश्न असतील, शेतमालाच्या धोरणांविषयीचे प्रश्न असतील, माता भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न असतील, या प्रश्नांवर आपल्याला प्राधान्यानं विचार करणं गरजेचं आहे. दुर्दैवानं आत्ताची निवडणूक ही सातत्यानं कुठेतरी एका वैयक्तिक टीकेवर नेण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न यासाठीच आहे. कारण शेतमालाला हमी भाव दुप्पट होणार हे आश्वासन होतं का नाही? झाला भाव दुप्पट? नाही झाला. सर्वसामान्य तरुणांना 2 कोटी रोजगार वर्षाला मिळणार आश्वासन होतं की नाही?
झालं नाही झालं. आता ज्या निधीविषयी दादा तुम्ही बोलताय, पायात घातलेल्या चपलेपासून अंगात घातलेल्या शर्ट पर्यंत सगळ्यावर आपण जीएसटी भरतोय आणि जेव्हा निधी दिला जातो हा निधी कोणीही खिशातून देत नाही. दुर्दैवानं याला निरक्षीर विवेक बुद्धीनं प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान निधी दिला पाहिजे अशी जर परिस्थिती असती तर ही गोष्ट वेगळी असती. आजही तुम्ही बघत असाल, मगाशी मी सांगितलं विठ्ठल सहकारी साखर कारखाना आधीच्या संचालकांनी काढलेलं कर्ज आत्ताच्या यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या अभिजित आबासारखा एक तरुण उमदा सहकारी कारखाना जे 4 कारखाने चालवत आहेत, असं असताना केवळ त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूची भूमिका घेतली म्हणून त्यांना अटक केली जाते. संजू शेठ पानसरेंसारखा आपल्या जुन्नरचा शिवजन्मभूमीचा सुपुत्र इतक्या चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करत असताना सुद्धा आज त्यांच्यावर कुठल्या तरी आरोपावर हे केलं जातं. तर या दडपशाही समोर आपल्याला झुकायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर रशियासारखी परिस्थिती जर आपली झाली तर म्हणताना देश फार मोठा दिसतो, म्हणताना त्यांचे अध्यक्ष फार ताकदवान दिसतात, पण सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची काय परिस्थिती आहे याचा जर आपल्याला विचार केला तर केंद्रातलं सरकार हे 100% बदलणार आहे. आपण विश्वास ठेवा.